म्हटलं तर आपलं जीव पाणी पाणी होतो, पण उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जबरदस्त वेट लॉस तुम्ही करू शकता फक्त आणि फक्त हे पाणी पिऊन. आता हे कसं वजन कमी करायचं चला या व्हिडिओमध्ये सांगते. 20 किलोला 1 लिटर पाणी, या हिशोबाने तुमचं वजन 80 किलो असेल, 60 किलो असेल त्या हिशोबाने समजा 60 किलोला 3 लिटर, 80 किलोला 4 लिटर पाणी या हिशोबाने पाणी घ्यायचंय. कारण तुम्हाला तुमचा वॉटर इंटेक कंप्लीट करायचा आहे. कधीही वेट लॉस सुरू करण्याच्या आधी वॉटर इंटेक कंप्लीट करण्यासाठी ती सवय लावून घ्या आणि मग हळूहळू वेट लॉस वरती या. साखर बंद करा आणि अशा पद्धतीने हे वॉटर नक्की तुमच्या वेट लॉस मध्ये इन्क्लूड करा. 2 लिटर पाणीच्या पातेल्यामध्ये मावतं म्हणून मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. इथे तुम्ही 4 लिटरची तुमच्याकडे जो जम्बो बॉटल असेल त्यामध्ये बनवून ठेवू शकता, किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी आता उन्हाळा आहे त्यामुळे माठ तर सगळ्यांच्या घरी असतात, त्यामुळे डायरेक्ट माठ तुम्ही काढले तरीही जबरदस्त होईल. आता आपल्याला काही पदार्थ आहेत जे कापून घ्यायचे, ते समोर समोर तुम्हाला मी सांगते. लिंबू घ्यायच्यात, लिंबाच्या फक्त 2 ते 3 चकत्या घ्यायच्यात. लिंबू महाग आहे तुम्हाला माहिती आहे, पण लिंबू आपल्या शरीरात सगळ्यात जबरदस्त काम करतं. ते म्हणजे की आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्याचं काम हे लिंबू करतं. म्हणजेच क्लिन्झिंग प्रॉपर्टी याच्यामध्ये असतात आणि हे खूप गरजेचं आहे. पण जास्तही घ्यायचं नाही आपल्याला, अगदी 2 ते 3 चकत्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे अद्रक. अद्रक ही उष्णता आहे आता, तर अद्रक ही गरम असते त्यामुळे अद्रक अगदी थोडीशी घ्यायची आणि अशा चकत्या करून घ्यायच्यात. ओली हळद जर तुम्हाला भेटली तर आवश्यक ओली हळद घ्या, पण आज मी याच्यामध्ये ओली हळद टाकत नाहीये. मी भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत की ज्यामध्ये मी ओल्या हळदीचा वापर केलाय, त्यामुळे आज मी त्याचा वापर करत नाहीये, कारण वेगवेगळं आपण वॉटर बनवत असतो. त्यानंतर घ्यायचंय बीट. हो, सॅलेडमध्ये बीट अवश्य घ्या. ज्यांना कोणाला हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल, आयर्न डिफिशियन्सी असेल, अशांनी हे आवर्जून घ्यायचं आहे. त्याचे साल काढून घ्यायचेत आणि अगदी एक मोठी चकती घ्यायची आणि त्याचे 2 ते 3 पीसेस करून घ्यायचेत. जास्त पीसेस करायची ही गरज नाही आहे. बीट हे खूप गरजेचं आहे आणि यामुळे तुमच्या पाण्याला एक वेगळी टेस्ट सुद्धा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या शरीरात जर रक्ताची कमी असेल तर ती पूर्ण करण्याचं काम सुद्धा हे बीट करतं. या पद्धतीने उभ्या उभ्या चकत्या करून घेते आहे. हे पाणी एवढं जबरदस्त आहे ना की तुम्हाला वेगळं असं काहीच करायची गरज पडत नाही जेव्हा तुम्ही वेट लॉस वरती असता. तुम्ही बघू शकता हे कापून घेतले. काही पदार्थ आपण डायरेक्ट ॲज इट इज टाकणार आहोत, ते मी समोर सांगते. यामध्ये तुम्ही काकडीही घेऊ शकता. काकडी स्वच्छ धुवून साल काढून 2 ते 3 काकडीचे काप घेतले तरीही चालेल. आता याच्यामध्ये आपण जे हे पदार्थ आता कापून घेतले ते सगळे पदार्थ यामध्ये टाकायचे. आता लक्षात घ्या, ऋतुमानानुसार सुद्धा हे पाणी तयार व्हायला वेळ लागतो. आता उन्हाळा आहे, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे हे पाणी फक्त 1 ते 1.5 तासात तयार होतं. आता हे जर तुम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात घेतलं तर त्याला 3 ते 4 तास लागतात, कारण उष्णता कमी असते, थंडावा असतो त्यामुळे. आता हे फक्त तुम्हाला 1 ते 1.5 तास बाजूला ठेवायचे, पण त्याआधी आपल्याला काही पदार्थ टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता यामध्ये जे आपण लिंबू टाकले, बऱ्याच जणांना बीट आवडत नाही, त्यामुळे आपण याच्यामध्ये चव ही बॅलन्स आउट होण्यासाठी लिंबाचा वापर करत आहोत. मलाही बीट रूट एवढं आवडत नाही, पण ते आपल्याला खाणं किंवा ते एखाद्या ज्यूसमध्ये टाकून पिणं हे खूपच गरजेचं आहे. त्यामुळे कसं होतं, जसं जसं आपल्या महिलांचं वयोमान वाढतं तसं तसं आपल्याला हिमोग्लोबिन कमी होण्याची समस्या, ॲनेमिक कंडिशन होण्याची समस्या, किंवा आपण प्रेग्नेंट असू तरी सुद्धा आपल्याला आयर्न डिफिशियन्सी ह्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण बीटरूट, गाजर खाल्लंच पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा जसं जसं वेळ होणार तसं तसं याचा कलर अजून गडद होणार जाणार आणि यामध्ये आपण जे पदार्थ टाकलेत ते पदार्थाचा अर्क पूर्ण यामध्ये उतरणार. हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. दालचिनीचा 1 ते 2 तुकड्या घ्यायच्या. यामुळे तुमच्या रक्तातील जी काही साखर वाढत असते त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम, किंवा तुमची साखर म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम हे दालचिनी करतं. ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी तर दालचिनीचं पाणी अवश्य पिलंच पाहिजे. सब्जा सीड्स आपण टाकलेत, यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळणार आहे. उन्हाळ्यामध्ये चिया सीड्सचा वापर करत नाही, सब्जा सीड्सचा वापर करतात, त्यामुळे आपण इकडे सब्जा सीड्स टाकलेले आहेत. आता हे आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. सब्जा सीड्सला वेळ लागत नाही, त्यामुळे हे तुम्ही 1 ते 1.5 तासांनी जरी ह्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल. आता माझ्याकडे 2 ते 2.5 लिटरची जम्बो बॉटल आहे, त्यामुळे मी हे सगळं ना जम्बो बॉटलमध्ये टाकून दिवसभर ह्या पाण्याचं मी सेवन करणार आहे. आता लक्षात घ्या, हप्त्यामधून जेव्हा तुम्ही वेट लॉस वरती असाल किंवा वेट मेंटेनन्स वरती असाल किंवा वेट गेन वरती जरी असाल तर हप्त्यामधून 3दा म्हणजे
म्हणजे आता हप्त्यामध्ये तुम्ही सोमवार जर असं डिटॉक्स वॉटर घेतलं तर मंगळवार प्लेन वॉटर प्यायचं, परत बुधवारी डिटॉक्स वॉटर बनवायचं, गुरुवारी तुम्ही प्लेन वॉटर प्यायचं आणि पुन्हा जे आहे शुक्रवारी डिटॉक्स वॉटर करायचं. असं वन डे गॅप घेऊन डिटॉक्स वॉटर बनवायचं जेव्हा तुम्ही स्टार्टिंग वेट लॉस वरती असता असं. आणि नंतर जेव्हा तुमचं वेट लॉस होतं किंवा तुमचं वेट हे जेवढं तुम्हाला कमी करायचं तेवढं कमी होतं, तर मग त्यानंतर तुम्ही काय करू शकता, सरळ शॉट जे आहे हे हप्त्यातून फक्त एकदाच हे ड्रिंक घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, कारण आपण बरंचसं काही खाल्लेलं असतं, चरबी खूप जास्त साचलेली असते, त्यामुळे आपल्या शरीराला शरीर शुद्ध होणं खूप गरजेचं असतं आणि तेच हे काम करतं. त्याचबरोबर उष्णता फार जास्त असल्यामुळे सब्जा आपल्या पूर्ण आतल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. दालचिनी आपल्या रक्तातील साखर कमी करण्याचं काम करतं. बीट हे आपल्या शरीराला जी काही रक्ताची कमतरता आहे किंवा मग हिमोग्लोबिन कमी आहे, आयर्न डिफिशियन्सी आहे, ते भरून निघण्याचं काम करतं. आणि त्यासोबत लिंबू हे विषारी घटक बाहेर पाडण्याचं काम करतं. त्यासोबतच आपण यामध्ये जे पदार्थ टाकलेत, ह्या सगळ्या पदार्थ मिळून जे आपण हे पाणी पितोय, हे पाणी आपल्या शरीराला थंडावा देऊन उष्णता कमी करून मेटाबॉलिझम वाढवतं, डायजेशन प्रॉपर करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं वेट लॉस करण्यास मदत करतं. हे ड्रिंक एवढं मॅजिकल आहे. उन्हाळा म्हटलं तर आपल्याला ज्यूसेस फार जास्त आवडतात. हा ज्यूस म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांना सुद्धा तुम्ही जर त्यांना द्यायचं असेल तर एक ग्लास भरून नक्कीच देऊ शकता. सगळेजण हे पिऊ शकतात, पण ज्यांना कोणाला किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास आहे अशांनी मात्र हे प्यायचं नाही आहे. कारण प्यायचं म्हणजे यामध्ये जे सब्जा सीड्स आहेत ते टाकायचे नाही आहेत, कारण ह्या बिया ज्या आहे यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. किंवा ज्यांना कोणाला किडनी स्टोनचा त्रास किंवा हिस्ट्री होती त्यांनी हे वापरायचं नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. फक्त सब्जा सीड्स वापरू नका, बाकी सगळं तुम्ही वापरू शकता. आता हे 1 ते 1.5 तास बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे याचा जो काही कलर आहे तुम्हाला समजत असेल की कलर पूर्ण चेंज झाला आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्या पदार्थाचा अर्क आलेला आहे. आता हे पाणी दिवसभर प्या, वेट लॉस करा, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आता यामध्ये तुम्ही चेंजेस काय करू शकता. आज समजा तुम्ही सोमवार आहे, आज हे ड्रिंक पिलं तर उद्या तर प्लेन वॉटर तुम्ही पिणार. परवा दिवशी तुम्ही यामध्ये काकडी टाका, गाजर टाका. उन्हाळ्यामध्ये सब्जा सीड्स तुम्ही कॉमन ठेवू शकता. दालचिनी पण तुम्हाला कॉमन ठेवायची आहे. बाकी तुम्ही यामध्ये जिरं, सौंफ आणि ओवा हे घालून ते 1 ते 2 तास बाजूला ठेवा. किंवा तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असेल तर तुम्ही गरम करू शकता. पुदिना टाकू शकता छान असा फ्रेग्रन्ससाठी आणि हे प्या. असे डिटॉक्स वॉटर बनवल्यामुळे जे पदार्थ आपण त्यामध्ये टाकले त्या पदार्थाचं सगळं काही आपल्याला मिळतंच, पोषक अशा गुणधर्म मिळतात, पण सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर डिटॉक्स होतं. आणि ओली हळद भेटली तर आवर्जून ओली हळद यामध्ये नक्की टाका, त्याचा समावेश करा, कारण ती खरंच खूप चांगली आहे. आता डाएट कसं ठेवायचं, उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही भाकरी खाल्ली तर जबरदस्त. जर तुम्ही वेट लॉस वरती असाल तर भाकरी खा आणि हे सिप सिप करून प्यायची काहीच गरज नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही पाणी पिता तसं तुम्हाला हे प्यायचं आहे. जबरदस्त रिझल्ट येईल. पोळीच्या ऐवजी फक्त भाकरी रिप्लेस करा असं मी म्हणते. ज्वारीची भाकरी आवडत नसेल त्यामध्ये नाचणी दळून आणा, तसं करा. बाजरीची तर उष्णता असते त्यामुळे आपण बाजरीची उन्हाळ्यात खात नाही. ज्वारीची भाकर पचायलाही चांगली असते आणि वेट लॉस सुद्धा जबरदस्त पद्धतीने करते. तर मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काही समस्या असेल मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमची वेट लॉस जर्नी कशी चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिली गोष्ट म्हणजे मला हे सांगा की तुमचं वजन किती आहे आणि किती कमी करायचे.